डिअर हजबंड्स, जर तुमच्या बाबतीत तुम्हाला असं वाटतं की आई सगळ्या गोष्टी तुम्हाला हातात आणून देते आणि तुम्हाला काही काम करून नाही देते, तर तुम्हाला ते प्रेम वाटतंय का? आणि बायको जर तुम्हाला करायला लावत नाहीये, म्हणजे तुम्हाला कामं करायला लावते, याचा अर्थ ती तुमच्यावर प्रेम करत नाही असं वाटतं का? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची आई तुम्हाला कामं लावत नाही, पण तुमच्या पप्पांना कामं लावते की नाही पहा. ते कसे बरोबर टाइम टू टाइम पाणी भरायलाही मदत करतात, भाजी आणायलाही घरातली मदत करतात, घरातली दुसरी कामं काही असते म्हणजे एक ताट राहिलं तर तेही घासण्याचा प्रयत्न करतात. आपण कामाच्या बाबतीत कम्पेअर नाही करत आहोत, पण जे तुम्हाला शिकवलं जात आहे ना, ते एका स्वार्थासाठी हे तुम्ही समजा. आईवरचं प्रेम नक्कीच ठेवा, पण आईने स्वतःचा संसार बरोबर केलाय, तुमचा संसार याच्यात होतोय का हे पहा ना. आणि कुठे ना कुठे तुम्ही आज स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून जर पळत राहिला तर तुमचा संसार तुमच्या पप्पांनी जिथपर्यंत वरती आणला ना, तेवढा सुद्धा वर नाही येत आहे. आज तुमच्या एकदा स्वतःला विचारा ना, काय माझ्या अपयशाचं कारण या पालतू लाडामुळे तर बाजूला होत नाहीये ना? कुठे ना कुठे मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून पळतोय का? हे विचारा ना एकदा, खरंच ऑनेस्टली विचारा. मला माहिती आहे कदाचित या रीलमुळे तुम्हाला वाईट वाटू शकतं, बट वाईट वाटून फायदा नाही आहे. जर तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान करताय तर काही होणार नाही. आणि डिअर डॉटर इन लॉ, जर तुमची सासू हे करते तुमच्याबरोबर, तुमच्या हजबंड बरोबर, त्याला जबाबदारी नाही घेऊन देत आणि तुम्ही वर्किंग आहात, तुमच्यावर सगळं काही पडतंय, तर तुम्हाला अशा काही गोष्टी समजणं गरजेचं आहे जिथे की साभी मर्जा लाठी बिना तुटे अशा टाईपचे सोल्युशन्स तुम्हाला मिळतील. त्यासाठी मी पॉवरफुल सोल नावाचं सेशन घेते, त्याची लिंक बायोमध्ये आहे, ते फ्री आहे. प्लीज आत्ताच्या आत्ता जॉईन करा.